नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीबद्दल भाषण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका। त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। ती आपण शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती। तत्पूर्वी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक नक्की करा। अज्ञानाचा अंधकार खितपत पडलेल्या 18 विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या अशा हरिजन गिरिजन अडलेल्या नडलेल्या आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीत पिडलेल्या दीनदलिताचा ज्या महान पुरुषाने उद्धार केला असे क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस, त्यांच्या प्रतिमेस प्रथमतः अभिवादन करते। छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या महान कार्याला पुन्हा लोक मानसात आणणारे शिवजयंतीचे नाव जनक महात्मा ज्योतिबा फुले स्वतःच्या घरादाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजासाठी व्यतीत करणारे वंचितांचे उद्धार करते। स्त्री शिकली तर समाज सुधारणेला वेग येईल या विश्वासावर तत्कालीन कर्मठ विचारांवर मात करत स्वतःच्या पत्नीला प्रथम शिकवून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवले असे स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला। गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असून त्यांचे वडील फुलांचा व्यवसाय करत म्हणून लोक त्यांना फुले या नावाने ओळखू लागले। महात्मा गांधीजींनी ज्यांना खरा महात्मा म्हणून उल्लेख केला असे महात्मा, सामाजिक क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्यांचा उल्लेख केला असे महात्मा, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना आपले गुरु मानले असे महात्मा, सामान्य शेतकरी कुटुंबातील ज्योतिबा आपल्या कार्याने महान बनले। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। ज्योतिबा हे शूद्र, अतिशूद्र, गुलामगिरीचे दुःखाचे कारण अविद्या अज्ञान आहे असे म्हणत, जैसे बोलणे बोलावे तैसे चालणे चालावे, मग महंत लीला स्वभावाचे अंगी बाणे। या वचनाची सार्थकता सिद्ध करणारा महात्मा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले। अस्पृश्यांसाठी घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला, तसेच बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून विधवा विवाहास प्रोत्साहन त्यांनी दिले। रात्र शाळेची सुरुवात करून दारूचे दुकान बंद करण्यासाठी आंदोलन करून या आणि अशा असंख्य समाजहिताची कामे करून महात्मा फुलेंनी समाज सुधारणेचा झेंडा सर्व दूर फडकवला। आपल्या कार्यामुळे महात्मा बनलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामान्य विचारांना असामान्य जीवन कार्यास कोटी कोटी प्रणाम कर। आणि जाता जाता मी एवढंच म्हणेन, आधुनिक भारताचे शिल्पकार दीनदुबळ्यांचा बनले आधार, यांच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले, तो ज्ञानाचा रे दाता महात्मा ज्योतिबा फुले। मी माझे 2 शब्द इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।